नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सेवार्थ प्रणालीतील अधिकारी कर्मचारी यांना KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय झाला आहे। याच्यात म्हटलेलं आहे की सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि काही प्रशासकीय विभागाकडून सदरची कारवाई पूर्ण न झाल्याचे निर्देशनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी माहे मे 2026 देय जून 2026 वेतन देयका अगोदर KYC पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे। मात्र यापुढे अशी कोणती मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, कृषीत्तर विद्यापीठे हे त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित महाविद्यालय, संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण कौशल्य विकास विभागाच्या अधीनस्थ संस्था, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांना देखील लागू राहील। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।